नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. महिन्याभरात एकूण 52.53 कोटी कर जमा. मिळकतदारांना मिळाला सुमारे 26 कोटी शास्ती माफीचा लाभ. दिवसभरात उच्चांकी 6 कोटी 11 लाखांचा झाला कर भरणा. स्मशानभूमीतील कामकाजाचे नियंत्रण आता घनकचरा विभाग करणार. 10 आरोग्य निरीक्षक आणि 13 कर्मचाऱ्यांची नेमणूक. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती. भूमापन कार्यालयातील प्रलंबित काम करण्यासाठी मागितली 3,000ची लाच. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खासगी इसमास केली अटक. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाब्यावरील धाडसत्र सुरूच. मोहोळच्या स्नॅक सेंटरवर छापा टाकून हॉटेल चालकांसह 3 मद्यपी ग्राहकांना केली अटक. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत 32 दिवसात एकूण 52 कोटी 53 लाख रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. सोलापूर महापालिका कर संकलन विभागाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांमधून प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत 32 दिवसात एकूण 52 कोटी 53 लाख रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. दरम्यान दिवसभरात 6 कोटी 11 लाख 50,576 रुपये कर भरणा झाला आहे. थकबाकीदारांनी धनादेश दिल्याने सील कारवाई करण्यात आली नाही. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकत कर विभागाच्या अंतर्गत मिळकत कर अभय योजना 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. महापालिका मिळकत कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे कर वसुली आणि सील कारवाई करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शास्ती नोटीस फी वॉरंट फीमध्ये 100% सवलत देण्यात आली आहे. या योजनेत शहरातील मिळकतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान 28 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत 32 दिवसांमध्ये अभय योजनेअंतर्गत एकूण 52 कोटी 53 लाख रुपये कर भरणा झाला आहे. तर संबंधित मिळकतदारांना सुमारे 26 कोटी रुपये शास्ती माफीचा लाभ मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 6 कोटी 11 लाख रुपये कर भरणा झाला आहे. महापालिका मिळकत कर वसुली आणि कारवाईची मोहीम राबवण्यात आली. मात्र थकबाकीदारांनी धनादेश देऊन कारवाई टाळली. यामुळे दिवसभरात थकबाकीदारांनी धनादेश देऊन प्रतिसाद दिल्याने सील कारवाई झाली नाही. शहरातील सर्व स्मशानभूमीचे कामकाज आता महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे. यासाठी 10 आरोग्य निरीक्षक 13 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील सर्व स्मशानभूमीचे कामकाज आता महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी 10 आरोग्य निरीक्षक 13 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व स्मशानभूमीच्या कामकाज घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या स्मशानभूमीमध्ये होणाऱ्या अंत्यविधी कामी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी 10 आरोग्य निरीक्षक व 13 कर्मचारी यांच्या माध्यमातून अंत्यविधी कामी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इथल्या आरोग्य निरीक्षकांनी स्मशानभूमी येथील स्वच्छता देखभाल तसेच स्मशानभूमी येथे होणाऱ्या अंत्यविधीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिका मालकीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येणार नाहीत याची दक्षता घेणार आहे. मृत्यू नोंदणी रजिस्टर पिवळी पावती सर्व स्मशानभूमी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व स्मशानभूमी ठिकाणी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठा, पथदिवे, पाणी पुरवठा, इतर सोयी सुविधा हे सर्व विभागीय कार्यालयांकडून करण्यात येईल. शहरातील सर्व स्मशानभूमीत नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. अमृत नाटेकर यांची सोलापूर महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
राज्य शिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांची सोलापूर महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सोलापुरात येऊन आपल्या पदाचा पदभार त्यांनी घेतला. विठ्ठल उदवाले यांच्याकडे महसूल उपजिल्हाधिकारी आणि दक्षिणचे विभागीय अधिकारी असे 2 पदभार होते. शासनाने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, त्यामध्ये अमृत नाटेकर यांचा समावेश आहे. त्यांना सोलापूर महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी शुक्रवारी सोलापुरात येताच आपल्या पदाचा पदभार घेतला. नाटेकर यांनी राज्य शिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून 3.5 वर्ष काम केले आहे. यापूर्वी त्यांनी सोलापुरात 2009 मध्ये भूसंपादन अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. श्री धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री अय्यप्पा स्वामी मंदिर येथे श्री अय्यप्पा स्वामी महापडी पूजा, अन्नदान, महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला. श्री धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट अय्यप्पा स्वामी मंदिर मुळेगाव रोड श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात पहाटे श्री गणेश याग, श्री अय्यप्पा स्वामी अष्टाभिषेक, सायंकाळी अय्यप्पा पंचामृत अभिषेक व महापडी पूजा मुख्य विश्वस्त डी राम रेड्डी, वंदना रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आली. या पूजेचे पौरोहित्य प्रमुख पुरोहित आनंद अय्यप्पा पंतुलू यांनी केले. महापडी पूजेकरता संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले होते. संपूर्ण पदिनेट्टाबंडी, फळे, फुले तसेच दिवे यांची सजावट राजू गोरट्याल गुरुस्वामी व त्यांचे सहकारी अय्यप्पा यांच्या वतीने करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे श्री धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने यंदाही श्री अय्यप्पा स्वामी महापडी पूजा श्री अय्यप्पा स्वामी मंदिर, सवितानगर, मुळेगाव रोड येथे पहाटे 6 वाजल्यापासून गणपती होम, सकाळी 9 वाजता श्री अय्यप्पा स्वामी मूळमूर्ती अभिषेकम, अलंकार, महाआरती, तीर्थप्रसाद या पूजेने सुरुवात करण्यात आली. सायंकाळी 5 वाजता अय्यप्पा स्वामी उत्सव मूर्ती अभिषेक, महापडी पूजा, पालखी सेवा व झुला उत्सव, नक्षत्र आरती तसेच सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप अशा विविध पूजा, महाप्रसाद, अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास अय्यप्पा स्वामी मंदिर, सवितानगर, मुळेगाव रोड परिसरातील नागरिक, भक्तमंडळी, महिला वर्ग तसेच मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी संगमेश्वर रेड्डी, राजू बोरटाल स्वामी, सदानंद श्रीराम स्वामी, सतीश भंडारी स्वामी, मल्लिकार्जुन आरकाल, मुरलीधर उपलंची ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. भूमापन कार्यालयातील प्रलंबित काम करून देण्यासाठी 3,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खासगी इसमास रंगेहात पकडले. सोलापूर येथील नगर भूमापन कार्यालयातील प्रलंबित काम करून देण्यासाठी 3,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खासगी इसमास रंगेहात पकडले. अहमद रऊफ मोहम्मद शरीफ शेख, राहणार 396 न्यू पाच्छापेठ, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल जवळ असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यावर तक्रारदार, त्याची आई, भाऊ बहीण यांची वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालयाकडे अर्ज केला होता. तक्रारदार त्या अर्जाचा पाठपुरावा करत असताना त्यांची रऊफ शरीफ शेख याच्याशी भेट झाली. त्याने ते प्रलंबित काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे 3,000 रुपयांची लाच मागितली. त्या तक्रारीची पडताळणी करून पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर गणेश कुंभार यांनी पडताळणी करून शुक्रवारी सापळा रचला. खासगी इसम रऊफ शेख याला तक्रारदाराकडून 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना इनामदार हॉटेल समोरील रस्त्यावर रंगेहात पकडण्यात आले. तो त्या कार्यालयात एजंट म्हणून काम करत होता असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडल्यावर त्यास ताब्यात घेतले। ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस अंमलदार हवालदार शिरीष कुमार सोनवणे, पोलीस नाईक श्रीराम घुगे, पोलीस कॉन्स्टेबल रवी हाटखेळे, चालक श्याम सुरवसे यांनी पार पाडली। लग्न करून पत्नीप्रमाणे सांभाळण्याचे आमिष दाखवून आपल्यावर गेल्या 7 वर्षांपासून अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने दिल्यानंतर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कायदेशीर लग्न करून पत्नीप्रमाणे सांभाळण्याचे आमिष दाखवून आपल्यावर गेल्या 7 वर्षांपासून अत्याचार केला आणि लग्नास नकार दिल्याची तक्रार 46 वर्षीय महिलेने दिल्याने संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। हा प्रकार 19 ऑगस्ट 2016 ते 16 मार्च 2023 या काळात वेळोवेळी झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे। श्रीकांत आडम राहणार 403/4 जोडभावी पेठ सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्या व्यक्तीचे नाव आहे। फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे की यातील पीडित महिला सोलापूर शहरातील एका परिसरात भाड्याने वास्तव्यास आहे। यातून आरोपीने तिला कायदेशीर लग्न करतो, पत्नीप्रमाणे सांभाळतो असे आमिष दाखवून तिच्याशी सलगी केली। वेळोवेळी लग्नाबद्दल विचारणा करूनही टाळाटाळ करण्यात आली। 2016 पासून मार्च 2023 पर्यंत हा प्रकार सुरू होता। अखेर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने पीडितेने MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार गुन्हा नोंदवला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे करत आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहोळ येथील ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक 3 मद्यपी ग्राहकांना अटक केली। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ढाबे, हॉटेल येथे दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणारे तसेच त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचललेला आहे। याच मोहिमेदरम्यान निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने मोहोळ शहर हद्दीतील ममता टॉकीजच्या समोर असलेले ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता आनंद ब्रह्मदेव गायकवाड वय 43 हा त्याच्या हॉटेलमध्ये रामेश्वर भारत बेडगे वय 33, रामेश्वर नागनाथ राऊत वय 28 व राहुल पारडे वय 24 या ग्राहकांना दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देत असताना आढळून आला। 4ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून त्यांना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ श्री महाळणकर यांच्या समक्ष दुपारी हजर केले असता न्यायालयाने हॉटेल चालकास 25,000 रुपये द्रव्यदंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली। तिन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास 3 दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली असता 4ही आरोपींनी एकूण 28,000 रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली। ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक मयुरा खेत्री, विनायक जगताप, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, विकास वडमिल्ले, वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाब्यांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून धाब्यांवर बसून मद्यपान करणे, धाब्यांवर दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देणे हे कायद्याने गुन्हा आहे। धाबा मालक आणि धाब्यावर बसून दारू पिणाऱ्या मद्यपी ग्राहकांवर 31 डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे। तसेच ज्या हॉटेल्सना नवीन वर्षाच्या पार्टीनिमित्त ग्राहकांना मद्याचे वितरण करावयाचे असेल त्यांनी या विभागाकडून 1 डे क्लब परवाना मंजूर करून घ्यावा, अन्यथा विनापरवाना मद्याचे वितरण करताना आढळून आल्यास हॉटेल मालक आणि पार्टी आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येतील असे आवाहन करण्यात आले आहे। आझाद मैदानावरील मोर्चामध्ये मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने सामील होणार आहे। याविषयी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। मुस्लिम समाज बांधवांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांची भेट घेऊन मुंबईला होणाऱ्या आझाद मैदानावरील मोर्चामध्ये मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने सामील होणार आहे याविषयी चर्चा केली। चर्चा करताना धाराशिव जिल्ह्यातून मुस्ताक तांबोळी, इसाक तांबोळी, शाहबाज काझी, बीड जिल्ह्यातून मोहसिब पाशा आदी सामील होते। जरांगे पाटील यांनी यावेळेस समाधान व्यक्त केले। येडशी येथील श्री रामेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार आणि वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ समाधी मंदिराचे भूमिपूजन कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। येडशी येथील श्री रामेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार आणि वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ समाधी मंदिराचे भूमिपूजन कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। 4 जानेवारी रोजी 11 वाजता महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा कालीचरण महाराजांबरोबरच हरिभक्तपरायण संदीपान महाराज शिंदे, हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत,
हरिभक्तपरायण प्रकाश बोधले महाराज, हरिभक्तपरायण हनुमंत महाराज मते यांच्या हस्ते पार पडणार आहे। या कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी हजर राहावे असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण कैलास महाराज दिवाणे यांनी केले आहे। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची। महिन्याभरात एकूण 52.53 कोटी कर जमा, मिळकतदारांना मिळाला सुमारे 26 कोटी शास्ती माफीचा लाभ। दिवसभरात उच्चांकी 6 कोटी 11 लाखांचा झाला कर भरणा। स्मशानभूमीतील कामकाजाचे नियंत्रण आता घनकचरा विभाग करणार। 10 आरोग्य निरीक्षक आणि 13 कर्मचाऱ्यांची नेमणूक। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती। भूमापन कार्यालयातील प्रलंबित काम करण्यासाठी मागितली 3000ची लाच। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खासगी इसमास केली अटक। आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाब्यावरील धाडसत्र सुरूच। मोहोळच्या स्नॅक सेंटरवर छापा टाकून हॉटेल चालकांसह 3 मद्यपी ग्राहकांना केली अटक। या बातम्यांसह इथेच थांबूया। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।